आई ऐक ना, म्हातारी जर उठली ना खूप प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवेल. चल चल इथून चल. काही होणार नाही. मी आहे ना, मी सांगते ना, एवढंच ऐक. म्हाताऱ्याचं तर मला माहिती आहे, एरवी पण मड्यागत झोपलेला असतो. आता औषधं घेतल्यानंतर त्याला सुद्धा गाढ झोप लागली असेल. आणि अलीकडे आहे ना, अलीकडे म्हातारीच्या सुद्धा काहीतरी गोळ्या वेळ्या चालू आहेत. त्यामुळे मी तुला सांगते, दोघंही गाढ झोपलेली असते, ढगात मस्तपैकी फिरत असते. ए ऐक 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 अरे ऐक. तू आपल्याला डॉक्युमेंट्स नाही मिळाले, चावी मिळणार आहे. ते जे डॉक्युमेंट्स आहेत तेच तिजोरीमध्ये ठेवले नसतील कशावर, लॉकरमध्ये. लॉकरच्या चाव्या ते एवढ्याशाच असतील. त्या नक्की मिळतील इथे. बघितलं बघितलं कशी म्हातारी निवांत झोपली आहे. माझे दागिने लॉकरमध्ये टाकून हिला छान झोप लागली आहे. कधी कधी वाटत हिचं जीवच घेतली बी आता. काय आता काही मारायचं वगैरे नाही काय कळलं ना. चावी शोधायला आलो. कळलं, चावी शोधायची. ऐक ना, इथे नाहीये. मी काय म्हणते, उशीखाली डॉक्युमेंट नसतील पण चावी उशीखाली असू शकते ना. दादी किती बरं चाल काय. तू चढते, मी तू बघते तुझ्या खांद्यावर चढू. उंच उशी टाकते. चल आवाज मांजरीच्या पारा, मांजरीच्या पारा. हा चल चल. कोण आहे? कसला आवाज? कोण आहे इथे? आवाज कसला झाला? कोण आहे? कोण आलंय? राजन, राजन, ओ गोपाळ, पार्वती ताई. आई काय कसला आवाज झाला? अरे आमच्या खोलीत कोणतरी आलं होतं आता. खोल पार्वतीताई बाहेर बघा, कोणी आहे का? आई इथे तर कोणीच नाहीये. होतं, कोणीतरी नक्की आलं होतं. मी कसला तरी आवाज पण ऐकला रे. तू बरी आहेस ना? मी बरी आहे रे. आणि बाबा? त्यांना तर काय औषधामुळे अगदी गाढ झोप लागते ना. मॅडम, मी सगळीकडे बघितलं पण बाहेर कोणीच नाही. आई कदाचित तुला भास झाला असेल. बरं तू आराम कर, मी आहे. काही वाटलं तर मला आवाज दे. जा तुम्ही जा. हां बर. थँक गॉड थोडक्यात वाचलो. तर तुझ्यामुळे ना जाम अडकलो असतो आपण. एवढं सगळं करून चाव्या तर नाहीच ना मिळाल्या हातात. हे बाई, तुझी गाडी अजूनही चाव्यांवरच अडकली आहे. चल आता, काय तू पण आहेस ना. चल चल. नको हे हवंय ना.
आई तू जागी अजून? बाहेर इतका पाऊस पडतोय, तू पूर्ण भिजून आलायस, इतक्या उशिरा आलायस, मग मला झोप कशी काय लागेल? वाट बघत होते तुझी. आलोय मी आता, झोपतो, उशीर झालाय. मीटिंग लवकर संपणार होते ना, मग तुला यायला इतका उशीर कसा काय झाला? मी साहेबा बरोबर बाहेर गेलो होतो. काय झालं ऋषी? काही नाही. का? ऋषी, मी तुझी आई आहे. तुझ्या मनात काय चाललंय हे तू न सांगता मला कळतं. तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय काहीतरी बिनसलंय. काय झालं सांग. आई असं काही झालं नाहीये. मीटिंग्स होत्या खूप, आज थकलोय, बाकी काही नाही. थकल्यासारखं दिसणं आणि मनातून नाराज असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुझं कोणाशी भांडण झालंय का? मी साहेबाला फोन करून विचार. आई 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 माझं कोणाशीही काही भांडण झालं नाहीये. झोप आली आहे मला, मी झोपतोय आता. तूही झोप, इट्स लेट. तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोयस ऋषी. आज तू परत माझ्याशी खोटं बोललास. दुपारी अनिकाने फोटो दाखवले ते खरे असतील तर? नाही, मला या गोष्टीची शहानिशा करावीच लागेल. शाय, माझ्यामुळे आज तिला थांबावं लागलं एवढा वेळ. मीटिंग आल्या ना अचानक अंगावर, काय करणार मी तरी. छान मस्त तिला खायला घेऊन जायचा प्लॅन होता, मजा आली असती, गप्पा झाल्या असत्या. कसलं काय, सगळाच फ्लॉप शो. कॉल करतो तिला. नको, झोपली असेल.